भारत तरुण होतोय. ही तरुणाई शिक्षणासह विविध क्षेत्रात मोठी झेप घेतीये, नवनवीन प्रयोग करतीये. उदारीकरणानंतर जन्माला आलेल्या या तरुणाईची स्वप्न वेगळी, त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आणि त्यांची क्षितिजही वेगवेगळी. देशात सध्या मेक इन इंडियाचे वारे वाहत आहेत. नेमका हाच धागा पकडून झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांना सुचली अभिनव कल्पना. यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स. कल्पकता, रचनात्मकता आणि सर्जनाचा ध्यास घेणाऱ्या तरुण रँचोंना शोधण्याची मोहीम. त्यांच्या भन्नाट अफलातून कल्पना जगासमोर आणण्याची मोहीम. अशा रँचोंना शोधण्यासाठी आम्ही संपर्क साधला राज्यातल्या जवळपास सर्वच इंजिनिअरिंग, IT, सायन्स, कृषी, मेडिकल आणि फार्मसी कॉलेजेसना. तब्बल 2000 कॉलेजेसचे प्राचार्य, प्राध्यापक, प्रोजेक्ट गाईड, विद्यार्थी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. केवळ मुंबई, पुणे, नाशिक अशी महानगरच नाहीत तर ग्रामीण महाराष्ट्रही पिंजून काढला. औरंगाबाद, नागपूर, अकोला, अहमदनगर, तळेगाव, लोणावळा, जळगाव, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये झी मीडियाचे प्रतिनिधी पोहोचले. कॉलेजात जाऊन त्यांनी या उपक्रमाची माहिती दिली. झी 24 तास आणि DNA यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड्सला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. अवघ्या महिन्याभरात आमच्या ऑफिसमध्ये शेकडो अर्ज दाखल झाले. याशिवाय ईमेल्सवरही विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि प्रोजेक्ट विषयीची माहिती पाठवली. हा उदंड प्रतिसाद पाहता आम्ही 2 फेऱ्यांमध्ये परीक्षण करायचं ठरवलं. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही संबंधित क्षेत्रातल्या सर्वोत्तम ज्युरींशी संपर्क साधला. आमच्या विनंतीनुसार पहिल्या ज्युरी मीटमध्ये वैद्यकीय विभागासाठी डॉक्टर निखिल दातार, इंजिनिअरिंग विभागासाठी डॉक्टर सुरेश उकरंडे, दिनेश देशपांडे आणि डॉक्टर जयालक्ष्मी नायर यांनी सहभाग घेतला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागासाठी डॉक्टर प्राची घारपुरे, फार्मसीसाठी मंजिरी घरत, कृषी विभागासाठी डॉक्टर सिद्धिविनायक बर्वे आणि डॉक्टर पुरुषोत्तम काळे, सायन्ससाठी डॉक्टर DB नायक यांनी ज्युरी पदाची जबाबदारी सांभाळली. या बैठकीत प्रत्येक विभागातून 5 प्रोजेक्टची निवड करण्यात आली. भारत जर आपण बघितलं तर एक तरुणांचा देश आहे आणि आपला ॲव्हरेज एज आहे 24.5 म्हणजे 25च्या आतमध्ये आपण आहे. आणि ह्या तरुणाईला काहीतरी एक ॲक्टिव्हिटी द्यायला पाहिजे. आणि जर तरुणाईनी जर आपल्या देशासाठी प्रयत्न करून IPR किंवा इनोव्हेशन याला आउट ऑफ बॉक्स आयडियाज आणल्या आणि त्या इम्प्लिमेंट केल्या, आपल्या देशासाठी आपल्या माणसांनी निर्माण केले. 70% लोक आपले शेतीवरती अवलंबून आहे आणि शेती आणि ग्रामीण भागातलं जीवन सुधारण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. हे आपल्या देशासाठी आपल्याला करायला पाहिजे आणि यंग इनोव्हेटर्स हे करू शकतील याची नक्की खात्री आहे. मात्र आम्हाला निवडायचे होते प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट. त्यासाठी ज्युरींच्या दुसऱ्या बैठकीत IT विभागात दीपक घैसास, इंजिनिअरिंगसाठी मिलिंद कांबळे आणि जितेंद्र शहा, वैद्यकीयसाठी डॉक्टर अविनाश सुपे, फार्मसीसाठी डॉक्टर आरती जगताप आणि कृषी विभागासाठी राजेंद्र पवार तर सायन्ससाठी डॉक्टर S लक्ष्मीकांतम यांनी सहभाग घेतला. या तज्ञांचं मार्गदर्शन आणि मदतीमुळेच रँचोंचा शोध घेण्याची ही मोहीम सुकर झाली. या दोन्ही फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं कौशल्य, त्यांच्या कल्पना, त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यातल्या संशोधक वृत्तीविषयी सखोल चर्चा झाली. यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड्स ही पहिल्यांदाच मला वाटतं मराठी चॅनलने किंवा मीडियाने चालू केलेली संकल्पना आहे. आणि आज सकाळपासून आम्ही जेव्हा एंट्रीज बघितल्या, फिल्टर करून आलेल्या एंट्रीज होत्या त्या बघताना एक तर खूप आनंद झाला की वेगवेगळ्या विभागांमध्ये ज्या प्रकारचं इनोव्हेशन किंवा नवीन कल्पना विद्यार्थी मांडतायत. तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे आहेत, मेडिकल साईडला आहेत, ॲग्रिकल्चर साईडला आहेत. आणि त्या बघताना असं वाटलं की मुलांना खूप उत्साह आहे एकतर, आणि अशा प्रकारचे अवॉर्ड्स जर का डिक्लेअर झाले आणि त्याचा सन्मान झाला आणि ते सन्मान होताना आणखीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या बघितलं तर मला वाटतं त्याचा फायदा कॉलेजेसना होईल, त्या विद्यार्थ्यांना होईल आणि त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात समाजाला होईल. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात तरुण विद्यार्थ्यांमधील संशोधकतेचा सन्मान करण्यासाठी झी 24 तास आणि DNAनं सुरू केलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स या उपक्रमाचं कौतुक सर्वच परीक्षकांनी केलं. भविष्यात ही मोहीम आणखी उत्तम प्रकारे कशी राबवता येईल याबाबतचं मार्गदर्शनही या अनुभवी ज्युरींनी केलं. त्याबद्दल झी 24 तास आणि DNA कडून सर्व परीक्षकांचे खूप खूप आभार.